चिंचवड शहर के मोशी में वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट में कचरा हादसे में अपने पति नागेश गायकवाड़ की मौत के बाद एक चौंकाने वाली घटना हुई है, जिसमें उनकी पत्नी सोनाली गायकवाड़ ने परिवार की तंगी की वजह से फांसी लगाकर आत्महत्या कर ली। सोनाली के रिश्तेदारों ने गंभीर आरोप लगाए हैं कि पति की मौत के बाद सरकार से मिली 20 लाख रुपए की आर्थिक मदद के बंटवारे को लेकर सोनाली को उसके ससुराल वाले लगातार मानसिक और शारीरिक रूप से परेशान कर रहे थे। मदद की रकम को लेकर लगातार झगड़ा करके सोनाली पर दबाव बनाया जा रहा था और उसके माता पिता का कहना है कि इसी वजह से उसने ये कदम उठाया। पति के बाद मां के गुजर जाने के बाद गायकवाड़ दंपति की 2 मासूम बच्चियां अपने माता पिता का सहारा पूरी तरह से खो चुकी हैं और पूरी तरह से अनाथ हो गई हैं। दुख के इस दोहरे पहाड़ से इलाके में हलचल मच गई है। सोनाली की मौत के लिए उसके ससुराल वाले पूरी तरह से जिम्मेदार हैं और सोनाली के माता पिता ने दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। उनका आरोप है कि पैसों के लिए एक जवान मां की हत्या कर दी गई। पुलिस फिलहाल मामले की आगे की जांच कर रही है। गुन्हा दाखल म्हणजे आमचे स्टेटमेंट घेतलंय, आता अजून काय एफआर झालेला नाही। आमचं म्हणणं होतं की अगोदर आमचा एफआर घ्यावा आणि मग समज पीएम साठी तर पीएम करावंच लागणार आहे। हा, आम्ही मग पीएम ला जाणारच आहे, पण वाटतं की समज आमचा एफआर व्हायला पाहिजे। काय वाटतं? आरोप काय म्हणजे ते मुलीला त्रास देत होते, तिला म्हणजे खूप छळ केलेला आहे तिचा। सगळेच घरचे, सासू सासरा नणंद, आम्ही गरीब लोक आहेत, हे मोठे लोक आहेत, आमच्या त्यांची हाऊस पूर्ण झालेली नाही। पती गेल्याचं तर दुःख झालं आणि हे जे पैसे आलेले आहेत का, ह्या पैशामुळेच त्यांचे सगळे भांडणं चालले। हा, पैशाच्या वादाला। तुमचा आत्महत्येच्या अगोदर काही संपर्क झाला होता का वडील म्हणून, आणि त्यांच्याशी काही शेवटचं बोलणं झालं? शेवटचं काय बोलणं झालं? मी इथंच राहायला आलतो ना, गावाकडून जे आलेलो आहे का, हे आता 2-4 दिवस झालं मी इथं आलेलो। सांगत होती ना, मग सांगत होती। तुम्ही पोलिसांकडे काय केले? तक्रार काय केली पोलिसांकडे? आमचा जावई चांगला होता, जावई चांगला असल्यामुळे आम्ही म्हणलो, आणि ते अलग खात होते ना, असा प्रॉब्लेम होता, ते अलग खात होते। आता काय शेवटी तुमची प्रमुख मागणी काय असणार यावर? प्रमुख आमच्या मुलीला न्याय भेटावा, हे जे त्रास देणारे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना सजा व्हावा असं वाटतंय। सासू सासरा नणंद, तिचा नवरा, दीर। नागेश गायकवाड गेल्यानंतर हा त्रास सुरू झाला का? त्याच्या आधी नाही, अगोदर बी होता, पण या पैशामुळे जास्त त्रास, म्हणजे हे जे कारण झालं हे फक्त पैशामुळे झालेलं आहे। हा, हे जे काय शासनाचे कोणते पैसे भेटणार आहेत, ह्या पैशामुळेच हे झालेलं आहे सगळं। रात्री 2 वाजल्यापासून आम्ही इथं आलेलो सर। आम्ही लय जणांना म्हणलो तर आमची एफआयआर हे करा, पण कुणी काही लक्ष दिलेलं नाही। म्हणले सकाळी 6 वाजता करू, 6 करता करता 10 बी वाढले तरी कुणी आमची काळजी घेतलेली नाही। या अगोदर काय बोलणं झालं? तो छळ होता असा तुमचा दावा आहे, तर काय नक्की दावा? सकाळी फोनवर बोलली होती, म्हणली मम्मी मला भेटायला ये, माझ्या सासू सासरे माझ्या संग भांडणं करते, तर मला पैशासाठी माझ्या मागं लागले तर, आणि ही लवकर तू, तर माझं नाही जाणं झालं। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।